नमस्कार, मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाच्या मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण इन्स्टंट अशी उपवासाची इडली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेसिपी सुरू करण्याआधी सबस्क्राइब करा मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाच्या या YouTube चॅनलला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। झटपट उपवासाची इडली बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। हा साबुदाणा सुरुवातीला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। साबुदाणा थोडा जाडसर राहिला तरी सुद्धा चालेल। तर बघा शक्य तेवढा बारीक मी फिरवलेला आहे, पण यामध्ये काही साबुदाण्याचे दाणे राहिलेले आहेत तर काही हरकत नाही। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी एवढी भगर टाकून घ्यायची आहे। भगर स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतरच भगर मिक्सरला बारीक करायची आहे। तर ज्या वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला त्याच वाटीने बरोबर 2 वाटी एवढी भगर घेतलेली आहे। प्रमाण अगदी अचूक आहे, अर्धी वाटी साबुदाण्यासाठी 2 वाटी भगर। आता ही भगर सुद्धा आपल्याला मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे आणि साबुदाणा आणि भगरचं आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे पीठ जे आहे ते आपल्याला रवाळ दळायचं आहे। त्याचं बारीक रव्याप्रमाणे टेक्स्चर ठेवायचं आहे। आता हे दळलेलं पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर ज्या वाटीने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर 1 वाटी एवढं दही घ्यायचं आहे। दही थोडंसं चवीला आंबट असावं, खूप जास्त आंबट नाही किंवा खूप जास्तही फ्रेश नाही आहे, तर थोडंसं आंबट आहे। आता हे दही आपल्याला या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता दह्यामध्ये तर पीठ भिजल्या जात नाही आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे। तर सुरुवातीला मी यामध्ये 1 वाटी एवढं पाणी टाकून घेत आहे। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे। साधारण 1.5 ते 2 वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागते। तर बघा सुरुवातीला 1 वाटी पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी वापरायचं आहे। परत मी 1 वाटी एवढं पाणी टाकून घेत आहे। हे इडलीचं पीठ तयार करण्यासाठी मला बरोबर 2 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे आणि 1 वाटी दही। तर मेजरमेंट अगदी साधं सोपं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकते। तर बघा पाणी दही व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर आज आपण उपवासाची इन्स्टंट इडली बनवत आहे, त्यामुळे आपण साबुदाणा किंवा भगर अजिबात भिजून वगैरे घेतलेलं नाही आहे। त्यामुळे आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 10 ते 12 मिनिटे यावरती झाकण ठेवून हे पीठ असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। तोपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी आपण छान चमीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार करणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे मी पॅनमध्ये टाकून छान व्यवस्थित डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर बघा शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहेत। सगळे शेंगदाणे तुम्ही सालीसकट वापरू शकता किंवा याची सालसुद्धा काढून घेऊ शकता। तर मी सालीसकटच शेंगदाणे वापरत असते। शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। यामध्ये तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खात असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या, नाहीतर नाही टाकली तरी चालेल, पण मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। छोटे छोटे 2 आल्याचे तुकडे टाकले आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। झणझणीत तिखट हिरवी मिरची आहे, त्यामुळे एकच वापरलेली आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चटणी छान चटपटीत बनण्यासाठी यामध्ये पाव वाटी एवढं दही टाकून घेतलेलं आहे। दह्याऐवजी अर्धा लिंबूचा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। साखरेमुळे सुद्धा खूप छान अशी चव या चटणीला येते। आता सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे। तर सगळं साहित्य मिक्सरला छान अगदी बारीक फिरवून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इडलीसोबत ही चटणी बनवत असल्यामुळे थोडीशी पातळच मी बनवलेली आहे। चला तर तयार झालेली चटणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण इडलीसोबत थोडी पातळच चटणी खायला चांगली लागते। तर बघा छान मी अशी चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। छान व्यवस्थित अशी आपली चटणी बनलेली आहे। चला आता चटणीसाठी आपण तडका तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर तेलाच्या किटलीमधील पडीने मी 1.5 पडी एवढं तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढं जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर फुलल्यानंतर 1 हिरवी मिरची मधोमध कट करून ती सुद्धा तेलामध्ये टाकून व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली। लगेचच गरमागरम फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आहे।
तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। चवीला अप्रतिम लागते। टाकून घेतलेली ही फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर बघा खूप छान अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। इडलीसोबत छान मस्त पातळ अशी चटणी खूप छान लागते। चला तर आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे किंवा छान असं भिजलेलं आहे। आता चमच्याने एकदा छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ खूप जास्त आहे त्यामुळे मी सगळ्या पिठाच्या इडली बनवणार नाही आहे। यामधलं अर्धं पीठ किंवा थोडंसं पीठ काढून ठेवणार आहे। तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर ठेवायचं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही आहे, नाहीतर इडली व्यवस्थित बनणार नाही। चला तर यामधील मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते। काढून ठेवलेल्या पिठाची आपण कधीही गरमागरम इडली बनवून खाऊ शकतो। जेव्हा आपल्याला इडली बनवायची असेल त्यावेळेस यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढा सोडा टाकून छान असा मिक्स करून लगेच इडली बनवायला घेऊ शकतो। चला आता राहिलेल्या पिठाची आपण इडली बनवूया। त्यामध्ये अर्धा चमचा एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही 1 चमचा इनो सुद्धा टाकून घेऊ शकता। आता या सोड्यावरती अगदी चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा या बॅटरमध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट असं आपलं जाळीदार हे इडलीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। सोबतच मी या ठिकाणी इडली पात्राचे प्लेट्स घेतलेले आहेत। या प्लेटला थोडंसं शेंगदाण्याचं तेल किंवा थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। तर मी थोडासा तुपाचा हात या प्लेटला लावून घेतलेला आहे। सगळ्या प्लेटमध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे। सोबतच बाजूला इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। जोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करू तोपर्यंत पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम होत राहील। चला तर आता सगळ्या प्लेटमध्ये मी इडलीचं हे बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता पाणीसुद्धा छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते छान असं उकळायला लागलेलं आहे। आता गॅसची फ्लेम सध्या मी मध्यम केलेली आहे। आता हे प्लेट्स आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत। इडली पात्राचं झाकण लावून हाय टू मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटे इडली छान व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे। ही वाफवण्यासाठी प्रत्येकाला वेळ जो आहे तो कमी जास्त लागू शकतो। तर बघा सगळ्या प्लेट ठेवून घेतल्या, झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि इडली छान आपल्याला वाफवून घ्यायची आहे। 15 मिनिटे ही इडली मी छान व्यवस्थित अशी वाफवून घेतलेली आहे। झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इडली किती छान अशी फुगलेली आहे आणि अगदी छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही इडली बनवून तयार झालेली आहे। लगेचच आपण या प्लेट्स इडली पात्रामधून बाहेर काढून घेऊयात आणि प्लेट थोड्याशा थंड झाल्या की यामधली इडली आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटला अजिबात इडली चिकटलेली नाही आहे। अगदी सहजासहजी ही इडली निघालेली आहे। तर सगळ्या इडल्या ज्या आहेत ते मी काढून घेतलेल्या आहेत। मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही इडली आपली बनवून तयार झालेली आहे। ही इडली बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इडली किती छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे। अगदी छान लुसलुशीत अशी ही इडली बनवून तयार होते। चला तर मी तुम्हाला एक इडली मोडून दाखवते। ही इडली बघून तुम्हाला समजलंच असेल की आतमधून किती छान जाळीदार झालेली आहे। बघू शकता जाडी किती सुंदर आलेली आहे आणि इडली इतकी छान होते की अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही इडली बनवून तयार होते। इडलीसोबत खाण्यासाठी मस्त छान चमचमीत अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवून तयार आहे। चला तर मग या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा झटपट बनणारी ही उपवासाची इडली नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला आजची माझी ही उपवासाच्या इडलीची रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।